नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा तितकीच संवेदनशील परंतु तितकीच महत्वाची आहे. आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी जर प्रामुख्याने पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कोकण प्रांत मंत्री असणार आहेत सचिन धुळे यांचा परिचय संपूर्ण रायगड, ठाणे, पनवेल, बदलापूर शहर असेल किंवा इतर जिल्हे असतील यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचं कार्य जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्र असेल, हिंदू धर्म असेल किंवा गोमाते परी असलेलं त्यांचं प्रेम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु सोशल मीडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती अनेक खळबळजनक आरोप करण्यात आले होते आणि याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत सचिन दादा असणार आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं. सर्वप्रथम काय सांगाल की तुमच्यावरती अनेक असे आरोप करण्यात आलेले आहेत, काय तुमचं त्यावरती प्रतिक्रिया असणार आहे? सर्वप्रथम मी सर्वांना जय श्रीराम बोलतो. आणि सांगायचा उद्देश एक आहे की आरोप करणं सोपं आहे. सर्वांना आरोप कोणावरही काही केले जातात आणि काही काहीच्या मनात देखील मंत्रीने रामाबद्दल भरवलं आणि त्यालाही वाईट घडवलं. त्यामुळे लोक काय बोलतात मला त्याच्याशी घेणं देणं नसतं, परंतु मला आज सांगायची पण गरज लागली नसती, कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. कोण काय बोलतं याच्याशी म्हणजे घेणं देणं नाहीये. पण कसं असतं की धर्माचं कार्य आहे, निस्वार्थ कार्य आहे. असं कार्य असताना मी आज रात्री अपरात्री लोकांच्या एका कॉलवरती, म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम असतील किंवा दवाखान्याचे विषय असतील, लोकांच्या गोरगरिबांच्या सेवेचे विषय असतील, मी एका कॉलवर निघणारा व्यक्ती आहे. आणि जेव्हा आपल्यावरती आरोप होतात असे की मग त्यावेळेस थोडंसं हर्ट होतं माणसाला की आपण आपलं देव देश धर्माच्या कार्यासाठी आपण बोलतात ना कुटुंब व्यवसाय सर्व हँडल करून मी एवढा वेळ देतो आणि एवढा कोण देत नाही, कारण मी 36 जिल्हे 300 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये माझं काम चालतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालतं. मी तिथे मला एक कॉल तिथे निघून जात असतो. मी एवढ्या वर्षापासून तुम्ही सर्व बघत आहात. परंतु काय असतं माहिती आहे की आता काही दिवसापूर्वी घडलेल्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे मग आरोप प्रत्यारोप होतात. कारण की माझा स्वभाव एक सर्वांना सौजन्याने घेऊन चालणारा स्वभाव आहे. मी कुठे कोणाला धार्मिक दृष्टीने बघत नाही की हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे, हा बौद्ध आहे, हा हिंदू आहे. मी माझ्या धर्मावर प्रेम करतो, तसं प्रत्येकाने स्वतःच्या धर्मावर प्रेम करावं माझं मत आहे. माझं मत असं आहे की मुस्लिम धर्माची जी लोक आहेत त्यांनी जिहादी वृत्तीने जेव्हा ते काम करतात, जिहादी वृत्ती म्हणजे काही चुकीच्या गोष्टी, म्हणजे असेल की लव जिहाद असेल किंवा गो हत्या असेल, लँड जिहाद असतील, अशा विषयांवरती मग प्रखरतेने मी उभा राहतो. अदरवाईज माझ्याशी जी लोक मला भेटतील, मला हाय करतील, मी त्यांना हाय करतो, बाय करतील, मी बाय करतो. मी सर्वांना रस्त्यात शिव्या घालत बसू शकत नाही. त्यामुळे की मग गैरसमज निर्माण झाला गेला. तुमच्यावरती अनेक गंभीर आरोप केले गेले. तुमचे काही मेंबर्स असतील त्यांच्यावर देखील आरोप केले गेले की ते मध्ये सेटलमेंट केली जाते असा देखील आरोप होतो. कारण गौमातेचं रक्षण करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्यासाठी GR देखील शासनाचा आहे. परंतु तुमच्या सभासदांवरती एक गंभीर आरोप केला जातोय, त्यावरती तुम्ही एक जबाबदारी महामंत्री देखील आहात. त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया असेल? बघा, मी आज आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचं मी कोकण प्रांताचा मंत्री आहे. असं बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्हा माझ्या हातात आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, गोव्यापासून गुजरातपर्यंत माझ्या हातात येतो. अशामध्ये माझ्याकडे असंख्य म्हणजे हजारो लोकांचं माझं संघटन आहे. त्याच्यामध्ये कोण काय करेल हे मला तरी बसल्या जागी नाही समजणार आहे. कोण चुकत असेल, कोणाला जर त्यांच्यावरती प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा. या लोकांनी काय केलं की सचिन दादा धुळे या हा त्यांचा म्होरके आहे आणि याला ते जाऊन पैसे देतात. आहे तुम्ही पण जर गोमातेचे रक्षक आहात आणि तुम्हाला जर माझा आदर नसेल, तुम्ही जर लोकांचं ऐकून फक्त बघून बोलत असाल तर हे खेदजन्य गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा आपल्याला पुरावा नसतो, नाही तुम्ही घेतल्या असतील, तो खाईत असशील, हे बोलणं म्हणजे अत्यंत बालिश वृत्तीचं काम आहे. मग असे दोष देणाऱ्या लोकांना मी उत्तर देत नसतो, परंतु माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. आणि राहिला प्रश्न की आज धर्माचं काम करत असताना आज माझ्या ग्रुपच नाही तर माझ्या संघटनमध्ये हजारो लोक आहेत. आता हाताला बोट आहेत 5, पाचीच्या पाची बोट माझ्यासाठी सारखी नाहीत ना, सर्व वरती खाली असतात. तर तशा प्रकारचे लोक आपल्याकडे येऊ शकतात. ते जाऊन जर काही चुकीचं करत असतील तर याचा अर्थ असा होत नाही सचिन धुळे चुकीचं आहे. तर तुम्हाला वाटते सचिन धुळे चुकीचं, तर समोर बसा. तुम्हाला वाटतंय की याचे कॉल आहेत ते तुम्ही CDR काढा. मला काय घेणं देणं पडतं लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं? मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, धर्मावर प्रेम करणारा माणूस आहे. आणि नाही तुम्ही त्यांच्या समोर दिसले आम्हाला, अरे भाई, रस्त्यात जाणाऱ्या माणसाला मी हाय बाय करू शकतो, बोलू शकतो. याचा अर्थ असा होत नाही की सचिन धुळे त्यांना जाऊन मिळालेला आहे. अरे तुम्ही सोडा रे, तुमची तर मला भीती नाही कोणाचीच.
माझ्याकडे हजारो लोकांची संख्या आहे, मला माहिती आहे माझ्या मागे काय पॉवर आहे. पण मी दत्त महाराजांचा प्रचंड भक्त आहे. आज देव देश धर्मावर प्रेम करत असताना मी आध्यात्मिक लेवलला देखील खूप चांगलं काम करतो. मी 3-3, 4-4 तास साधनेला बसणारा माणूस आहे. मला ते एखादी गोमाता तडफडून जाते आणि त्याच्या मागेचं त्याचं ₹1 जरी तलतलाट मला लागलं तर मी विचार करणारा माणूस आहे. मी इतका बालिश बुद्धी माणूस नाही का कुणी पण येईल, दादा घ्या, तुम्ही करोडाच्या थप्प्या जरी ठेवलं तरी हात लावणार नाही. मी माझ्या ठिकाणी प्रामाणिक आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल सचिन धुळे चुकीचं आहे तर तुम्ही माझ्या समोर बसावं. आणि तुम्हाला वाटतं माझ्या संघटनेमधून कुणी चुकीचं वागतंय, भाई तुम्ही त्यांना बसवा समोर, तुम्ही क्लिअर करा. सचिन तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी नाही घेऊ शकत. कसं घेऊ शकतो? इथे घरामध्ये कुटुंबामध्ये 5 जण जर राहत असतील, एखाद्याने बाहेर जाऊन मर्डर केला तर घरातले 4 जण त्याला सांगत असतात का कर म्हणून त्या गोष्टी. तर या गोष्टी अशा नसतात. कसं असतं, एखाद्याला दोष देणं, एखाद्याला हिणवणं, बोलणं, या गोष्टी आपल्या समाजामध्ये पूर्वपार चालत आलेल्या आहेत. अक्षरशः वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील असतील, भाई कोतवाल असतील, यांचा देखील घात झालेला आहे. तर मी या गोष्टीला समर्थन नाही करत की ते बोलतात म्हणून या गोष्टी शक्य आहेत. मी माझ्या धर्मावर आणि गोमातेवर प्रेम करणारा माणूस आहे. लोकांनी दिलेल्या दोष आणि याच्यावरती मी जास्त विचार करत नाही. मी माझी माणसं जी आहेत ती माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. म्हणून मला माझ्या माणसांना काही सांगायची गरज पण नाही, आज पण नाहीये. जी माझ्यावर प्रेम करतात त्यांना मला क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही. जी करत नाही मी त्यांना का सांगत बसू मी असं आहे, मी तसं आहे. मला तुम्हाला सांगायचं नाही, मला एकच सांगायचं आहे की मी धर्मावर निष्ठेने प्रेम करणारा माणूस आहे. आणि सर्व धर्म समभाव आहेच. परंतु इतका पण माणसाने कट्टरतेने चालू नये की आपण नुसतं द्वेष, राग, तिरस्कार डोक्यात ठेवून चालावं. तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. परंतु कोणत्याही गोष्टीचं बोलतात नुसता अंदाज बांधणं, अफवा पसरवणं हे अत्यंत चुकीचं आहे, मला असं वाटतं. नक्कीच. सध्या तुमचा एक फोटो जो आहे तो भन्नाट व्हायरल होतोय, तो म्हणजे एका सलमान नामक तरुणासोबत तुम्ही काढला होता. काय नेमकं प्रकरण आहे आणि काय एवढ्या फोटोला एवढं उधाण आलंय? ऍक्च्युली काय झालं, मी नवीनच ज्यावेळेस मी बजरंग दलाचा विश्व हिंदू परिषद जिल्ह्याचं कार्य करायचं गोरक्षाचं. आणि तेव्हा एक मोठी कारवाई झाली होती बदलापूर गावाच्या तिकडे. आणि तेव्हा तो व्यक्ती तिकडनं जात असताना त्यांनी त्यांच्या माणसाला समजावून थंड केलं होतं, शांत केलं होतं की नका जाऊ द्या, विषय सोडून द्या. मग तोच व्यक्ती काही दिवसानंतर गणेश उत्सव दरम्यान आमच्या गावातून चालला होता. तर मी त्यांना बोललो, नमस्कार सलमान भाऊ, या बोल गणपतीच्या पाया पडा तुम्ही. ते पाया पडले, चहा पाठी केला. बघा, मी कधी द्वेष तिरस्कारीने न चालणारा माणूस आहे. मी असं नाही बोलतो मुसलमान आहे. एक मैत्री भावनेने बोलवले मी त्यांना. तेव्हा मला माहित नव्हतं त्यांचं काम काय, ठीक आहे. आणि नंतर हळूहळू आम्हाला कळालं की त्यांचं असं काम आहे. परंतु त्यावेळेस माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली की मी ती सेल्फी घेतली होती ती. आणि ती आता ते तडीपार झाल्यानंतर त्यांनी ती सेल्फी मला वाटतं व्हायरल केली. बघा कसं असतं माहिती का, कुणी कुणाचं बोलतात ना, जबाबदारी घेऊ शकत नाही, शाश्वती देऊ शकत नाही, कोण कोणत्या वेळेस पलटू शकतो. त्यामुळं मला प्रचंड त्या गोष्टीचं हे पण आहे. पण मला वाटतं धर्माचं कार्य करत असताना, समाजाचं काम करत असताना मी प्रचंड निस्वार्थीपणे काम केलेलं आहे. आजही मला महाड, माणगाव, श्रीवर्धन तळात कुठेही असेल, पालघरपर्यंत असेल तर मला एका कॉलवर मी जात असतो पोरांसाठी, दैव देश धर्माच्या कार्यासाठी. तर मला वाटतंय की मी चुकीचं काही केलं नाहीये. माझी भावना त्याच्यामध्ये काही चुकीची नव्हती. आणि नुसता फोटो बघून ते अंदाज बांधून ते अफवा पसरवणे हे बालिश बुद्धीचे लक्षणं आहेत. नक्कीच. सध्या आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच कान्नूर गावात गौमातांची हत्या झाली होती. हे प्रकरण देखील पुढे आलं होतं. इथे कुठेतरी जाब बसणं गरजेचं आहे, त्यांना चाप बसणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुमची पुढची कारवाई कशा प्रकारे असणार आहे, काम चालूच असणार आहे? हे बघा, कामाचं बघा, मी आता ज्या वेळेस गोरक्षाचं काम करायचो विश्व हिंदू परिषदचं, तेव्हा आम्ही असंख्य कारवाया पण केलेल्या आहेत. आणि माझी टीम पण खूप मोठी आहे. असं नाही की आम्ही कारवाया नाही केल्या, आम्ही कारवाया केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की बदलापूर गावात जेव्हा तो विषय घडला त्याच्यानंतर मी थोडासा विचार केला, कारण की ना आपल्या पोरांना अडकवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला होता. त्यानंतर मी कोणत्याही गोष्टीत तशी इन्व्हॉल्वमेंट केली नव्हती. कारण मला माझे मावळे महत्त्वाचे आहेत, माझे सहकारी महत्त्वाचे आहेत. मला काम पाहिजेच, मी कामाला नाही बोलत नाही. परंतु छत्रपतींनी एक गोष्ट सांगितलेली की तुम्हाला तुमची मावळे जपता आली पाहिजेत. म्हणून मी तो काम थांबवलं होता. तरी पण मी या बकरी ईदच्या काही दिवसापूर्वी मी क्राईम म्हणजे आपले गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय मोरे साहेबांकडे एक आंतरराष्ट्रीय बजरंग दलातर्फे एक गोरक्षासाठी आम्ही एक लेटर दिला होता. आणि आम्ही बादशाह मस्कर म्हणून जे आहेत ठाणे जिल्ह्याचे, आम्ही सर्वजण जाऊन तिथे लेटर दिलं. आमचं स्वतःचं लक्ष देखील होतं त्याची कारवाई करण्यासाठी. परंतु तिथले जे कोण कसाई आहेत त्यांनी तिथली जागा बदलून तिकडे खिंडीमध्ये केलं ते काम. आणि ते नंतर जी गोष्ट बाहेर निघाली ती गोष्ट खूप बघून मनाला खेद झालं की आपण इतका प्रयत्न करूनही काही करू शकलो नाही. शेवटी बघा, आपण काय देव नाही कुठेशी काय चाललं त्या गोष्टी समजतील. परंतु
निश्चितपणे याच्यावर कारवाई होण्यासाठी आज मला वरतून देखील प्रेशर येत असतात सगळ्या गोष्टींची. त्या सचिन दादा सर्व गोष्टी कारवाई झाल्या पाहिजेत, तर निश्चितपणे आम्ही कारवाईसाठी प्रयत्न करत असतो. परंतु काय आहे, सगळं आपण देऊ नये की कुठेशी ह्या गोष्टी आता ह्या आपण इथं बसलोय, दुसरी कुठं काय चालू आहे आपल्याला माहित नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे मी माझ्या परीने प्रयत्न करतो. पोलीस प्रशासन देखील मला सदैव सहकार्य करत असतात. SP असतील, DYSP असतील, CP असतील, सर्वांचा चांगला सपोर्ट असतो आपल्याला. नक्कीच. सगळ्यात महत्वाचा असतो आयुष्यात तो संयम. तुमच्यावर अनेक आरोप झाले तरीही तुम्ही शांत आहात. प्रत्युत्तर कशा प्रकारे द्याल? संयमानेच की अजून काही रणनीती आखून ठेवले ती हळूहळू बाहेर येईल? निश्चितपणे बघा, माझ्यात इतकी ताकद आहे. तुम्ही मला ओळखत असाल तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे संघटन खूप मोठं आहे. माझ्या एका शब्दावरती एखाद्याच्या घराला वीट पण राहणार नाही इतकी शक्ती आहे माझ्याकडे. पण तरी मी ती शक्ती मी माझ्या माणसांच्या विरोधात वापरत नाही. ती लोक चुकीची बोलतात कारण त्यांचा तो अभ्यास आहे, त्यांचा तो असलेला अज्ञान आहे. जर त्यांना माहीत असतं सचिनदादा असे आहेत तर ते बोलूच शकले नसते माझ्याबद्दल की सचिनदादा असं. ते लांबून मी इथे म्हणजे मुंबईमध्ये राहणारा माणूस माझ्याबद्दल काय अंदाज बांधतो मला घेणं देणं नाही. बरोबर. माझी इथली स्थानिक जी लोक आहेत, आणि इंस्टावरती, फेसबुकवरती ते बघून हा हा ह्यो असाच असेल तसं असेल ते जजिंग करणं खूप लोकांचं असतं, आणि ते जज करणाऱ्या लोकांना मी इम्पॉर्टंट देत नाही. राहिला प्रश्न उत्तरचा, तर मी उत्तर कोणाला देण्यासाठी आज तुमच्याकडे आलेलो नाही. मला माझं एकच सांगणं आहे की प्रामाणिक माणसाला कधी उत्तर द्यायची गरज नसते. परंतु हा माझा कोणता राजकीय स्वार्थ नाही ना, मला कधी उद्या इलेक्शन नाही लढायच्या की मला स्वतःला क्लिअर करायचे. माझं म्हणणं आहे की आज धर्माचं कार्य आहे. आज जर ते प्रतीक ननवरे असेल किंवा इतर जी पोरं असतील जी बोलतात त्यांना कळत असेल की बाबा धर्मासाठी धावणारा माणूस आहे, आपण त्याच्यावर जर आरोप टाकतोय तर आपण आरोप टाकण्यापूर्वी बसलं पाहिजे एका ठिकाणी आणि बोललं पाहिजे, दादा असा असा विषय आहे का? जर असेल तर मग बसून सॉर्ट आउट करायचा असतो. ते इंस्टाग्रामवर जा, फेसबुकवर जा, त्याच्यावरती बोलत बसा, मला त्या गोष्टी कधीच पटू शकत नाही. आणि ह्या गोष्टी ज्याला पटतात त्याला खरंच मला वाटतं त्याला स्वतःलाच नॉलेज नसेल. कारण की ना पिक्चर दाखवला जातो, तो क्रिएट केला जातो, त्याच्या मागची पडद्यामागची सत्य परिस्थिती तो डायरेक्टर असो त्याला माहिती आहे. तर कसं असतं, माझ्याबद्दल कोण काय बोलतो काय करतो याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी प्रामाणिक आहे. तुम्हाला जर माझ्या सहकाऱ्यांवरती डाऊट आहे तर त्या सहकाऱ्यांना तुम्ही फोन करून बोलवायचं, बसवायचं. काय आहे तुम्हाला चुकीचं वाटतं बिनधास्त कारवाईला मी सोबत आहे, मी सहकार्य करायला तयार आहे. ते बोलतात की सचिनदादा घेतो तर भाई मी घेऊच शकत नाही, आणि माझी तेवढी पॉवर आहे, मला काय घेण्यात देण्याची गरज नाही. मी दत्त महाराजांचा भक्त आहे, आणि मी जेवढं श्लोक आणि स्तोत्र बोलतो ना तर बदलावर बसून कर्जात परत पण कोण करत नसेल. मी जेव्हा साधनेला बसतो तर मला माहिती आहे मी काय आहे. मला तुमच्या कोणाची भीती नाही, मला दत्त महाराजांची भीती आहे. माझा बाप येतो, माझा सर्वस्व येतो, माझा प्राण येतो. त्यामुळे लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. माझं एकच मत आहे की जे घडल्या गेलेल्या गोष्टी आहेत, घडवल्या गेलेल्या गोष्टी आहेत, त्या आपल्या माणसांच्या विचारसरणीतून आपण धर्माचं कार्य करत असतो, तर आपली माणसं आपण जपली पाहिजेत, एवढंच माझं मत आहे. नक्कीच. तर हे होते सचिन दादा धुळे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर जो आरोप केला जातोय त्यावरती त्यांनी स्पष्टच मत व्यक्त केलेलं आहे. संयम हाच माझ्यासाठी सर्व काही आहे, आणि मला उत्तर देण्याची गरज नाही. माझं कामच, माझं नावच सर्व काही गोष्टी सांगतं, असं मत देखील त्यांनी यावरती व्यक्त केलंय. खरं तर गेल्या अनेक दिवसांचा हा जो वाद आहे तो कुठेतरी आता शांत होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते. तुर्तास इतकंच. मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.